पुन्हा एकदा एक कॉमेडियन वादाच्या भोऱ्यात सापडलेला आहे। रात्री उशिरा MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल कामरा कुठे आहे याचा शोध सध्या सुरू आहे। कुणाल कामराचा फोन रात्रीपासून बंद आहे। कुणाल महाराष्ट्राबाहेर गेला असण्याची सुद्धा शक्यता आहे। कुणाल कामराने प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं त्याच्या स्टँड अप कॉमेडीच्या गिगमध्ये प्रस्तुत केलेलं होतं आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठा वाद उफाळून आला। त्याच्यावरती शाब्दिक आणि त्याचबरोबर स्टुडिओवरती सुद्धा हल्ला करण्यात आला होता। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मृत्युंजय, कुणाल कामराच्या निमित्ताने वाद निर्माण झाला, त्याच्यानंतर अर्थातच स्टुडिओची तोडफोड आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विधानं सुद्धा केली जात आहेत, पण कुणाल कामराने सुद्धा याबद्दल स्टँड घेतलाय। त्यानंतर तो आता नक्की गायब झालाय, हे कसं काय? नक्कीच पूर्वी जसं आपण पाहिलं की कुणाल कामराने आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर एक टीका केली आणि सध्या ते वाद झालेला आहे। पण काल रात्री MIDC पोलीस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात एक गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पण तेव्हापासून काल रात्रीपासून जेव्हा हा वाद घडला तेव्हापासून कुणाल कामरा हा संपर्कमध्ये नाहीये, संपर्कातून बाहेर आहे आणि आम्ही त्याच्या जवळचे काही मित्र आहे जे त्याच्यासोबत काम करतात, त्यांच्याशी बोललो। त्यांचं असं म्हणणं आहे की कुणाल कामराचा फोन बंद आहे आणि त्याचा जो फोन आहे तो व्हॉइस मेलमध्ये जातोय आणि दुसरा जो आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे की कुणाल कामरा हा मुंबईत नाहीये। काही दिवसापूर्वी तो दक्षिण भारतात कुठल्या राज्यात गेलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आणि हा जो शो होता ज्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचा विधान केलेला आहे, हा शो काही दिवसापूर्वी रेकॉर्ड झालेला आहे। हा काही 1-2 आठवड्यापूर्वी हा शो रेकॉर्ड झालेला आहे आणि काल परवा ते ब्रॉडकास्ट करण्यात आलेला आहे। तर अशी माहिती आहे की सध्या कुणाल कामरा हा नॉट रिचेबल आहे, पण मुंबई पोलीस त्याच्याशी संपर्क करणार आहे। त्याची जी टीम वगैरे आहेत त्याच्याशी संपर्क करून जे नोटीस आहे, समन वगैरेची नोटीस मुंबई पोलीस देणार आहे। पण तो सध्या त्याचा जो फोन आहे, आपणही त्याचा फोन लावण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचा फोन व्हॉइस मेलमध्ये जातोय आणि त्याचे जवळचे लोक असं सांगतायत की तो मुंबईत नाहीये, दक्षिण भारताला कुठेतरी गेलाय पूर्वी। धन्यवाद मृत्युंजय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता कुणाल कामरा नक्की कुठे आहे आणि या सगळ्या वादाला आता पुढचं कसं वळण मिळतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।